नमस्कार, मी सुविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि बघा, मी आज हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. तर आपल्या शेतातला हरभरा आहे आणि छान असे हरभरा खुडून घ्यायचा आहे, म्हणजे निवडून घ्यायचा आहे व्यवस्थित. कवळी कवळी पानं घ्यायची आहेत. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण भाजी मी अशी खुडून घेतलेली, मस्त कवळी कवळी जी पानं होती ती अशी वरचे तोडून आणलेली आहेत मी, मस्त हरभऱ्याची पानं. आणि खूप छान लागते ही भाजी. आपण मस्त लसूण ठेचून आणि साध्या पद्धतीमध्ये बनवायची आपल्याला, मस्त जरी ग्रामीण भागात जी बनवतात खेड्यागावात तशी भाजी बनवायची मस्त. तर ही भाजी आपल्याला 2 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची. आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता कढई छान अशी गरम झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे. तर या भाजीला मी थोडं जास्त वापरणार आहे, कारण या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. तर खूप टेस्टी भाजी लागते आणि हिवाळ्यात मस्त पौष्टिक भाजी आहे. तर इकडे मी 3 पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता बघा, इथे मी एक अख्खी कांडी घेतली होती लसणाची आणि ती छान अशी ठेचून घेतलेली आहे. आणि लसूण छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे मस्त. तर याच्यात थोडं जिरं घातलेलं आहे मी आवडीनुसार. आणि आता इथं मीडियम साईजमध्ये मी कांदा चिरलेला एक कांदा घेतला होता आणि तो असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता कांदा आणि जिरं छान असं लसूण छान असं तळून घ्यायचं आहे. तर लसूण मी थोडा जास्त तळून घेणार आहे, कारण लसूण तळल्यामुळे खूप छान अशी छान टेस्ट येते ह्या भाजीला. तर 2 मिनटासाठी आपण छान लसूण परतून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे. तर इथं मी 1.5 चम्मच तिखट घालणार आहे. तुम्ही याच्याऐवजी तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण वापरली तरी चालेल, पण तिखटची चव छान असते. थोडीशी हळद पावडर, 1 मिनटासाठी तिखट छान असं कांद्यामध्ये तळून घ्यायचं आहे मस्त अशा पद्धतीने. आता आपण जी भाजी धुतलेली हरभऱ्याची पानांची भाजी, ती भाजी ॲड करायची. तर आपण ज्यावेळेस भाजी घेतो तर त्यावेळेस ती खूप जास्त वाटते आपल्याला, पण शिजल्यानंतर ती भाजी एकदम कमी होऊन जाते. आता बघू शकता तुम्ही, भाजी भरपूर झालेली आहे, कढईमध्ये मात नाही, पण ज्यावेळेस ती शिजेल त्यावेळेस बघा तुम्ही खूपच कमी होऊन जाते ही भाजी, कारण एक कवळ्या पानांची असते त्याच्यामुळे ती एकदम कमी होऊन जाते. आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती ही भाजी छान अशी परतून घ्यायची, अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. 2 ते 3 मिनटं लागतील. तर ह्या भाजीसोबत आपण बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा चपाती सोबत आपण खाऊ शकतो. तर खूपच छान अशी टेस्टी भाजी लागते ही, आणि ही पटकन भाजी तयार होते. या भाजीला जास्त वेळ काही लागत नाही. 5 मिनटात ही भाजी तयार होईल अशी आपली हरभऱ्याची पानांची भाजी. तर आपल्याला ही भाजी हिवाळ्यातच खायला मिळते, कारण हरभरा आपला जो पेरतो आपण तर तो हिवाळ्यातच पेरला जातो. तर बघा किती कमी झालेली आहे भाजी, बघू शकता तुम्ही. तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ पण कमीच टाकायचं आहे, कारण हरभऱ्याची भाजी थोडी खारट असते, तिला खार असतो आलेला, म्हणून मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. आता मी 2 मिनटासाठी झाकण ठेवते. आता 2 मिनटानंतरच बघू आपण. तर 2 मिनटं झालीत. चला तर आपण बघू आता. तर खूप छान अशी भाजी झालेली आहे मस्त. आणि आपण तिच्यात पाणी बिलकुल टाकलेलं नव्हतं, पण आपण मीठ टाकल्यामुळे थोडं नॉर्मल आता तिला पाणी सुटलेलं आहे. आता छान असं 1 मिनटासाठी मी परतून घेते. आणि खूपच छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे आजची. अशी छान मिक्स करून घेतलेली बघू शकता तुम्ही. आता याच्यावर आपल्याला परत 1 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आता मी 1 मिनटासाठी झाकण ठेवते. आता आपण 1 मिनटानंतरच बघू. तर 1 मिनटं झालेलं आहे. भाजी खूपच छान अशी तयार झालेली आहे, मस्त एकच नंबर भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. आणि तिला बिलकुल पाणी वगैरे सुटलेलं नाही, पूर्ण सुक्की भाजी तयार झालेली आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तर हरभऱ्याची भाजी खूप छान झालेली, मी तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते.
मस्त भाजी झालेली, एकच नंबर झालेली. भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आणि ही भाजी हिवाळ्यातच खायला भेटते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.